नमस्कार। भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कोच संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने आयुष्यातील एक मोठा टप्पा पार केलाय। थायलंडमध्ये तिच्यावर जेंडर अफर्मिंग सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे। ही माहिती स्वतः अनायाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे। ही बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला, तर अनेकांनी तिच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। अनायाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की सर्जरी यशस्वी झाली आहे, मात्र सध्या थोडा त्रास होत आहे आणि ती रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहे। डॉक्टर आणि हॉस्पिटल टीमने घेतलेल्या काळजीबद्दल तिने त्यांचे आभारही मानलेत। अनायाने लिहिलंय की हा प्रवास खूप लांब आणि भावनिक होता। आजचा दिवस तिच्या आयुष्यातील एका मोठ्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे। तिच्या शब्दात सांगायचं झालं तर हा फक्त एक ऑपरेशन नाही, तर स्वतःच्या ओळखीपर्यंत पोहोचण्याचा एक प्रवास आहे। अनाया बांगर ही काही वर्षांपासून चर्चेत आहे, कारण तिचा हा प्रवास अचानक सुरू झालेला नाही। जवळपास 5 वर्षांपासून ती या क्षणाची वाट पाहत होती। या काळात तिने थेरपी, वैद्यकीय तपासण्या आणि मानसिक तयारी अशा अनेक प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या। त्यानंतरच सर्जरीचा निर्णय घेतला गेला। अनायाने यापूर्वी सांगितले होते की ज्या ओळखीने ती जन्माला आली होती त्या ओळखीशी ती कधीच पूर्णपणे जोडू शकली नाही, म्हणूनच स्वतःच्या ओळखीप्रमाणे जगण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत अनाया वेगळ्या नावाने ओळखली जात होती। त्यावेळी तिची ओळख आर्यन बांगड अशी होती। लहानपणी ती क्रिकेट खेळायची आणि मुंबईच्या वयोगटातील क्रिकेटमध्येही तिचा सहभाग होता। पण काळ बदलला, आयुष्याचा मार्ग बदलला आणि तिची ओळखही बदलली। आर्यन बांगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीनं पुढे अनाया बांगड म्हणून स्वतःची नवीन ओळख स्वीकारली। या निर्णयामुळे ती अचानक चर्चेत आली। सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या। काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी प्रश्नही उपस्थित केले। या संपूर्ण प्रवासात कुटुंबाचा पाठिंबा हा अनायासाठी सर्वात मोठा आधार ठरल्याचं सांगितलं जात आहे। तिच्या कुटुंबानं आणि विशेषतः वडिलांनी तिला साथ दिल्याची माहिती समोर आली आहे। आता झालेल्या या सर्जरीनंतर अनाया सध्या रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहे। पूर्णपणे बरी होण्यासाठी काही काळ लागू शकतो। या सर्जरीनंतर तिच्या पुढील आयुष्याबाबत किंवा करिअरबाबत काय निर्णय घेतला जाईल याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत। धन्यवाद।